भीमा कृषी प्रदर्शन 2026 सुरू झालेले आहे आपल्या कोल्हापूरच्या मेरी गो वेदर ह्या ग्राउंड वरती हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे। तर ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे जे तुम्ही आधी बघितलं नसेल, असं बरंच काही या प्रदर्शनामध्ये आलेलं आहे। तर सुरुवात करूया आपण ह्या व्हिडिओला। प्रदर्शन बघण्यासाठी भरपूर गर्दी होती, भरपूर ट्रॅफिक झालं होतं। तर मला पहिला पाहायचं होतं तो म्हणजे हा 5 फुटाचा सरडा, हे खास आकर्षण होतं माझ्यासाठी। तर हा बघा, हा 5 फुटाचा सरडा आहे आणि त्याच्या खाली एक छोटासा पिंजऱ्यामध्ये तुम्हाला सरडा दिसेल। तर कसा हा मान हलवत आहे बघा। आणि हा पहिल्यांदाच मी 5 फुटाचा सरडा हा कोल्हापूरमध्ये बघितलेला आहे। अगदी सुंदर दिसतोय, असं दिसायला सुंदर नाही, खरं कलर खूप छान आहे त्याचा। सरडा हा रंग छान बदलतो म्हणून हा छान दिसतो। तर असा सुंदर सरडा बघितल्यानंतर मी बघितली ही छोटीशी गाय। तर ही बघा, एकदम सुंदर छोटी गाय होती, उंचीला एकदम कमी आहे, आपल्या कमरे एवढी लागेल। तर अशी सुंदर छोटी गाय आहे, अगदी छान दिसत आहे, नाजूक। तर ही गाय बघितल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि इथे आम्ही पाहिला घोडा। तर इथे घोड्यांमध्ये भरपूर प्रकार होते, अगदी सुंदर छान असे तुम्हाला व्हाईट कलरचे घोडे दिसतील। तर बघा, अगदी सुंदर घोडे आहेत आणि छान असे ते चारा पाणी खात होते। तर मी फोटो काढत होते, मला जरा भीती वाटत होती लाथ मारेल का काय, पण खूप सुंदर आणि शांत घोडे होते। तर बघा, या घोड्याचं नाव आहे राज, अगदी उंच आणि मजबूत आहे घोडे, हे बघू शकता तुम्ही। घोडा पाहिल्यानंतर आम्ही गेलो रेडा पाहायला बघा। तर हा रेडा बघा, अगदी दिसायला देखना असा काळा कुळकुळीत पॉलिश केलेला आहे। ह्या रेड्याचं नाव आहे युवराज, जात आहे मुरा आणि 4.5 वर्षाचा हा रेडा आहे। 1400 किलोचा हा रेडा आहे, ह्याचं वजन 1400 आहे आणि हा दिसायला खूप छान आहे। गडिंग्लजचा हा रेडा आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे भरपूर रेडे मी बघितले, तर ह्यातला रेडा मला सर्वात जास्त हाच आवडला। तर व्हिडिओ काढायचा होता, तर हा रुसून तिकडे तोंड करून होता, मला ऍक्च्युली त्याच्या तोंडाचा फोटो काढायचा होता माझ्यासोबत। शेवटी त्याने काय फोटो दिला नाही म्हणून मी दुसऱ्या साईडहून त्याचा फोटो काढला। बिचारा असा हताश झाला होता। आणि हा बघा दुसरा रेडा, हा तर स्टूलवर उभा राहतो चक्क, ह्याचं नाव आहे बंड्या। अगदी सुंदर हा रेडा आहे बघा, दिसायला एकदम छान काळा कुळकुळीत असा मस्तपैकी तेल लावून त्याला पॉलिश केलेला आहे। आणि हा स्टूलवरती उभा राहतो, खूप सुंदर आहे। आणि हा आहे सुलतान रेडा, 1 टनाचा रेडा आहे हा 1 टनाचा रेडा आणि 28 महिन्याचा आहे हा रेडा। त्याच्या बाजूला हा काना रेडा बघू शकता तुम्ही। तर इथे भरपूर प्रजातीचे प्रकारचे रेडे तुम्हाला बघायला भेटतील। त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बैल बघायला भेटतील बघा। वेगवेगळे प्रकारचे इथे बैल आहेत, अगदी सुंदर आहेत आणि एकदम मजबूत असे बलाढ्य हत्तीच्या आकाराचे बघू शकता तुम्ही, असे छानपैकी बैल आहेत। हे बघा, अगदी सुंदर असा हा काळा बैल दिसतोय। आणि ह्या रेड्याचे नाव आहे गोलू। तर हा रेडा बघू शकता 4 वर्षाचा आहे आणि 1400 किलोचा आहे। त्यानंतर हा रेडा एकदम भयानकच दिसत होता। तर ह्याचं तुम्ही डोकं बघू शकता कसं दिसतंय, एकदम मोठंच्या मोठं हे डोकं आहे आणि हा असा चारा खात होता। ह्याचे डोळे पूर्ण मिटलेले होते आणि तुम्ही ह्याचं डोकं बघू शकता, एकदम मोठं असं डोकं आहे। शिंग हे जी अशी उलटी आहेत, छोटीशी शिंग आहेत। तर हा रेडा आहे तो जाफराबादी रेडा जात आहे ही, आणि हा 600 ते 700 किलोचा आहे। त्यानंतर हा बघू शकता तुम्ही, हा पण रेडा स्टूलवरती उभा राहतो आणि ह्याची मोठी अशी शिंग आहेत, भरपूर मोठी शिंग आहे त्याला। आणि हा असा स्टूलवरती उभा राहून दाखवत होता। अगदी सुंदर रेडा आहे बघा, हा काळा कुळकुळीत मस्तपैकी त्याला तेल लावलेलं आहे। आणि त्यानंतर असे सुंदर सुंदर इथे बैल देखील आहेत सजवलेले, बैल गाई म्हशी सर्व काही तुम्हाला इथे बघायला भेटेल कृषी प्रदर्शनमध्ये। त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे फूडचे स्टॉल लागले होते। तर बघूया आतमध्ये खायला काय काय भेटणार आहे। तर सुरुवातीला तुम्हाला इथे व्हेज काउंटर दिसतील, तर सर्वीकडे तुम्हाला असे भरपूर खायचे प्रकार भेटतील। मंचुरियन असो, वडापाव असो, भेळ असो, आंबोळी, उत्तप्पा, सर्व काही। तर मी इथे वडापाव ट्राय केलेला आहे। तर मस्तपैकी असं घरगुती ज्या गृहिणी आहेत त्या प्रदर्शनासाठी आलेल्या आहेत, त्यांनी बनवलेले हे पदार्थ खाण्यास मजाच येते। वडापाव फार छान होता। त्याच्यानंतर बाजूला मी पाहिले तर इथे तेलावरची पोळी बनवत होत्या ताई। तर तेलावरच्या पोळ्या आपल्या कोल्हापूरमध्ये फेमस आहेत, अगदी सुंदररित्या ह्या ताई बनवत होत्या तेलावरची पोळी। तर अशी नाजूक लाटावी लागते, त्याच्यानंतर ही लाटण्याच्या साहाय्याने अशी लाटण्यावर घेतात आणि ही हळूच अशी तव्यावर सोडली जाते। ही तेलाची पोळी बघा, अगदी सुंदर दिसत आहे। त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे भरपूर असे ड्रायफ्रूट्सचे शॉपिंगसाठी, काही खाण्यापिण्याचे भरपूर असे स्टॉल्स होते। भरपूर स्टॉल्स अवेलेबल आहेत खाण्यापिण्यासाठी
आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला नॉनव्हेजचं जरा सेक्शन दिसलं. आधी सुरुवातीला व्हेज नंतर नॉनव्हेज आहे. पुढे तर मच्छी, फिश सर्व काही तुम्हाला इथे चिकन, मटण सर्व काही तुम्हाला इथे बघायला भेटेल खाण्यापिण्यासाठी. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. थोडी गर्दी होती. बघूया तर काय आहे म्हटलं तर इथे आम्हाला महाडिक साहेब दिसले. तर म्हटलं आता एक फोटो नाही तर व्हिडिओ आपण घेऊया. तर मी इथे थांबले थोडा वेळ आणि मला थोड्या वेळानंतर त्यांच्यासोबत व्हिडिओ घेण्याची संधी मिळाली. तर भरपूर गर्दी होती. साहेबांसोबत बरेच जण फोटो व्हिडिओ घेत होते. शेवटी माझा नंबर आला आणि मी असा छोटासा माझा व्हिडिओ शूट केलेला आहे साहेबांसोबत. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. तिथे आम्हाला असा फाउंटन दिसला पाण्याचा, अगदी सुंदर होता. तर हा फाउंटन बघितला, अगदी छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही अजून पुढे गेलो. तर ह्या साईडला तुम्हाला आता बघायला भेटणार आहे फळभाज्या, जे शेतकरी पिकवतात त्या फळभाज्या, पालेभाज्या सर्व काही तुम्हाला इथे बघायला भेटतील. फळे, फुले, पालेभाजी प्रदर्शन स्पर्धा होती इथे. तर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा फळभाज्या, फुलभाज्या होत्या तिथे. आणि पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांसाठी खास इथे भरपूर काही गोष्टी होत्या. तर हे बघू शकता शेतीसाठी उपयुक्त असणारे सर्व ट्रॅक्टर असो या कोणतीही शेतीची साधने असो त्यांच्यासाठी उपयुक्त सामान होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे दिसले डुक्कर. तर बघू शकता व्हाईट कलरचे डुक्कर होते आणि ही होती एक मोठी अशी शेळी. तर ही शेळी दिवसाला 3 ते 4 लिटर असं दूध देऊ शकते. तर ह्या शेळीची माहिती बघा. वडगे फार्म गुडे इथली आहे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. तर त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि इथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळाले. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इथे पक्षी होते, बघू शकता. ससा, कबूतर, बदक, कोंबड्या सर्व काही. आम्ही अजून पुढे गेल्यानंतर आम्हाला परत फूडचे स्टॉल दिसले. फूडचे स्टॉल भरपूर आहेत इथे. अगदी मोठं प्रदर्शन भरलेलं आहे. आरामात तुमचं 1 ते 1.5 तास इथे आरामात वेळ जातो. जर तुम्ही संध्याकाळी आलात तर भरपूर गर्दी असते. दुपारी आल्यावर थोडी कमी गर्दी तुम्हाला दिसेल. तर खाण्यापिण्याच्या भरपूर गोष्टी इथे अवेलेबल आहेत. मी पण इथले पदार्थ एन्जॉय केलेले आहेत. तर मला तवा पुलाव हा फार आवडतो. तर मी इथला हा तवा पुलाव ट्राय केलेला आहे. अगदी चवीला छान असा तवा पुलाव होता, कोशिंबीर सकट, चवीला भारी होता. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की भेट द्या भीमा कृषी प्रदर्शन 2026ला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा शेवट करूया गोड थंडगार अशा ज्यूस सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा. बाय बाय. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.